लोकसभा निवडणुका अजून दूर आहेत, पण त्याची तयारी काही पक्षांनी आतापासूनच सुरू केली आहे का? एखाद्या जिल्ह्यात अचानक दोन जिल्हाध्यक्ष का नेमले जातात? हा फक्त संघटनात्मक बदल असतो की त्यामागं पुढच्या निवडणुकांचं मोठं राजकीय गणित दडलेलं असतं? आणि देशभरात चर्चेत असलेला परिसीमनाचा मुद्दा अचानक सार्वजनिक चर्चेतून गायब झाला असला तरी तो खरोखरच संपला आहे का, की पडद्यामागं त्यावर वेगानं काम सुरू आहे? नागपूरमध्ये घडलेल्या काही हालचाली याच दिशेनं बोट दाखवत आहेत. तर नागपूरमध्ये नेमकं कोणतं नवं राजकीय गणित तयार होत आहे आणि त्याचा महाराष्ट्राच्या राजकारणावर काय परिणाम होऊ शकतो, याच विषयाचा आज आपण सविस्तर वेध घेणार आहोत. नमस्कार, मी स्वप्नील आणि आपण पाहता त्याचं काय महाराष्ट्र. मित्रांनो, राजकारणात एक गोष्ट नेहमी सांगितली जाते: जनतेला दिसतं तेवढंच राजकारण नसतं. अनेक मोठे निर्णय हे पडद्यामागं तयार होत असतात आणि त्याचे संकेत संघटनात्मक बदलांमधून, नेत्यांच्या हालचालींमधून आणि अचानक घेतलेल्या निर्णयांमधून मिळत असतात. सध्या नागपूरमध्ये अशीच एक चर्चा रंगली आहे. कारण वरकरणी हा विषय जिल्हाध्यक्षांच्या नियुक्तीचा वाटत असला तरी त्यामागं लोकसभा मतदारसंघाच्या संभाव्य पुनर्रचनेचं मोठं राजकीय गणित असल्याची चर्चा सुरू झाली आहे. सगळ्यात आधी परिसीमन म्हणजे काय ते समजून घेणं महत्त्वाचं आहे. देशाची लोकसंख्या, शहरीकरण, नवीन वस्ती, लोकसंख्येतील बदल या सगळ्या गोष्टी लक्षात घेऊन लोकसभा आणि विधानसभा या मतदारसंघांच्या सीमा बदलल्या जातात. काही मतदारसंघ मोठे होतात, काही लहान होतात, काहींची रचना बदलते, तर काही नवीन मतदारसंघ तयार होण्याची शक्यता निर्माण होते. त्यामुळे परिसीमन हा केवळ प्रशासकीय विषय नसतो, तो थेट निवडणुकांच्या निकालावर परिणाम करणारा विषय असतो. कारण मतदारसंघाची सीमा बदलली की मतदार बदलतात, सामाजिक समीकरणं बदलतात आणि त्यासोबतच राजकीय समीकरणंही बदलते. याच कारणामुळं गेल्या काही महिन्यापासून देशभरात परिसीमनाची चर्चा सुरू होती. विशेषतः महिला आरक्षणाच्या अंमलबजावणीशी हा विषय जोडला गेल्यानंतर त्याचं महत्त्व आणखी वाढलं. कारण अनेक घटनातज्ञ आणि राजकीय विश्लेषकांचं मत आहे की महिला आरक्षणाची अंमलबजावणी करण्यापूर्वी मतदारसंघाची पुनर्रचना होण्याची शक्यता आहे. त्यामुळे संसदेच्या पावसाळी अधिवेशनात या विषयावर काहीतरी मोठी हालचाल होईल अशी अपेक्षा व्यक्त केली जात होती. मात्र याच काळात देशभरात सुरू झालेल्या CJPच्या आंदोलनानं राजकीय वातावरण पूर्णपणे बदलून टाकलं. माध्यमांपासून संसदेपर्यंत आणि सोशल मीडियापासून राजकीय चर्चांपर्यंत प्रत्येक ठिकाणी आंदोलनाची चर्चा सुरू झाली. त्यामुळे परिसीमनाचा मुद्दा अचानक चर्चेच्या केंद्रातून बाजूला गेला. पण एखादा विषय चर्चेत नसला म्हणजे त्यावर काम थांबतं असं अजिबात नाही. अनेकदा सरकार सार्वजनिक चर्चेपेक्षा वेगळ्या पातळीवर आपली तयारी सुरू ठेवतं. नागपूरमध्ये घडलेल्या काही घटनांकडे पाहिलं तर या शक्यतेची चर्चा आता जोर धरू लागली आहे. यामध्ये सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे भाजपनं नागपूर जिल्ह्यात केलेले संघटनात्मक बदल. सामान्यतः एका जिल्ह्याला एक जिल्हाध्यक्ष असतो, पण ग्रामीण नागपूरमध्ये भाजपचे 2 स्वतंत्र जिल्हाध्यक्षांची नियुक्ती केली. वरकरणी हा निर्णय संघटनात्मक वाटू शकतो, पण राजकीय विश्लेषक या निर्णयाकडे वेगळ्या नजरेनं पाहत आहेत. आज नागपूर जिल्ह्यात 2 लोकसभा मतदारसंघ आहेत, एक नागपूर आणि दुसरा रामटेक. नागपूर हा पूर्णपणे शहरी मतदारसंघ आहे, तर रामटेकमध्ये ग्रामीण भागाचं वर्चस्व जास्त आहे. भाजपनं ग्रामीण संघटना 2 भागांमध्ये विभागली: काटोल, सावनेर आणि हिंगणा या विधानसभा मतदारसंघासाठी स्वतंत्र जिल्हाध्यक्ष, तर कामठी, उमरेड आणि रामटेक या भागासाठी दुसरे जिल्हाध्यक्ष नेमले. शहरासाठी मात्र पूर्वीप्रमाणे स्वतंत्र अध्यक्ष कायम ठेवण्यात आले. इथेच राजकीय चर्चेला सुरुवात होते. कारण भाजप हा पक्ष संघटनात्मक नियोजनासाठी ओळखला जातो. निवडणुकीच्या काही महिन्यांपूर्वी नाही तर अनेक वर्ष आधी नियोजन सुरू करण्याची त्यांची कार्यपद्धती आहे. त्यामुळे हा निर्णय केवळ पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी आहे का, की भविष्यातील परिसीमन लक्षात घेऊन घेतलेलं मोठं पाऊल आहे, असा प्रश्न उपस्थित होत आहे. आता संभाव्य राजकीय गणित समजून घेऊया. चर्चा अशी आहे की भविष्यात सध्याचा रामटेक लोकसभा मतदारसंघ विभाजित होऊ शकतो. काटोल, सावनेर, हिंगणा आणि नागपूर शहरातल्या वाढत्या भागांना एकत्र करून नवीन लोकसभा मतदारसंघ तयार केला जाऊ शकतो. जर असं झालं तर नागपूर जिल्ह्यातील लोकसभा मतदारसंघाची संख्या 2 वरून 3 होऊ शकते. अर्थात हा अधिकृत निर्णय नाही, मात्र राजकीय वर्तुळात अशा शक्यतेची चर्चा सुरू झाली आहे. जर असा नवीन मतदारसंघ तयार झाला तर त्याचा सर्वात मोठा परिणाम राजकीय समीकरणावर होईल. कारण शहराच्या विस्तारामुळे अनेक उपनगरांमध्ये नवीन मतदारसंख्याही वाढत आहे. या भागांची राजकीय पसंती, जातीय आणि सामाजिक रचना, विकासाचे प्रश्न आणि मतदानाचा कल हा ग्रामीण भागापेक्षा वेगळा असतो. त्यामुळे मतदारसंघाची सीमा बदलली की निवडणुकीचं संपूर्ण गणित बदलू शकतं. याच मुद्द्यावर विरोधकांचा आक्षेप आहे. त्यांचं म्हणणं आहे की परिसीमनाचा वापर फक्त लोकसंख्येच्या आधारावर न होता राजकीय फायदा लक्षात घेऊन केला जाऊ शकतो. जर भाजपला मजबूत असलेले भाग एका नव्या मतदारसंघात आणले गेले तर त्याचा थेट फायदा सत्ताधारी पक्षाला होऊ शकतो. त्यामुळे विरोधक या प्रक्रियेकडे संशयानं पाहत आहेत. दुसरीकडे भाजप मात्र अशा आरोपांना नाकारतो. पक्षाचं म्हणणं आहे की संघटनात्मक बदल हे पक्ष वाढवण्यासाठी आणि कार्यकर्त्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी केले जातात. भविष्यात कोणतंही परिसीमन झालं तरी मजबूत संघटना असणं आवश्यक असतं. त्यामुळे 2 जिल्हाध्यक्षांची नियुक्ती ही निव्वळ संघटनात्मक गरज असल्याचं पक्षाचं मत आहे. पण इथे आणखी एक राजकीय पैलू आहे.
गेल्या काही वर्षात महाराष्ट्रात अनेक मोठे राजकीय बदल झाले. शिवसेनेतील फूट, राष्ट्रवादी काँग्रेसमधील फूट, बदललेली आघाडी आणि बदललेलं सत्ता समीकरण यामुळे प्रत्येक पक्ष पुढच्या लोकसभा निवडणुकीची तयारी ही नव्या पद्धतीनं करत आहे. अशा परिस्थितीत मतदारसंघाची पुनर्रचना झाली तर प्रत्येक पक्षाला उमेदवार बदलावे लागू शकतात, प्रचाराची रणनीती बदलावी लागू शकते आणि स्थानिक नेतृत्वाचं महत्त्वही बदलू शकतं. नागपूरचं महत्त्व यासाठी वेगळं आहे की हा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा मुख्य केंद्रबिंदू मानला जातो आणि भाजपसाठीही हा अत्यंत महत्त्वाचा जिल्हा आहे. त्यामुळे नागपूरमध्ये होणाऱ्या संघटनात्मक हालचालींकडे केवळ स्थानिक घटना म्हणून पाहिलं जात नाही, अनेकदा या राष्ट्रीय राजकारणाशी त्या जोडल्या जातात. म्हणूनच 2 जिल्हाध्यक्षांच्या नियुक्तीनं एवढी मोठी चर्चा निर्माण झाली. आणखी एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे कोणताही पक्ष भविष्यातील निवडणूक लक्षात घेऊनच संघटना उभी करतो. जर परिसीमन होणारच नसेल तर मजबूत संघटना पक्षाच्या फायद्याची असते, पण जर परिसीमन झालं तर आधीपासून तयार केलेली संघटनात्मक रचना पक्षाला अतिरिक्त फायदा देऊ शकते. त्यामुळे आज घेतलेले निर्णय उद्याच्या निवडणुकीसाठी किती महत्त्वाचे ठरतात हे यावरून स्पष्ट होतं. सध्या CJPच्या आंदोलनामुळे परिसीमनाची सार्वजनिक चर्चा कमी झाली असली तरी संसदेत हा विषय पुन्हा पुढे येतो का, केंद्र सरकार त्याबाबत कोणती भूमिका घेतं आणि महिला आरक्षणाच्या अंमलबजावणीसोबत त्याचा संबंध जोडला जातो का, आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे नागपूरमध्ये खरोखर तिसरा लोकसभा मतदारसंघ निर्माण होण्याची प्रक्रिया सुरू होते का, हे पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे. कारण राजकारणात अनेकदा मोठ्या घोषणा आधी होत नाहीत, आधी बदल दिसतात, मग चर्चा सुरू होते आणि त्यानंतर निर्णय समोर येतात. नागपूरमध्ये दिसत असलेले संघटनात्मक बदल हा अशाच एखाद्या मोठ्या निर्णयाचा प्रारंभ आहे की केवळ योगायोग आहे, याचं उत्तर येणारा काळच देईल. पण एवढं मात्र निश्चित की परिसीमनाचा मुद्दा चर्चेतून गायब झाला असला तरी राजकारणातून तो अजिबात गायब झालेला नाही. एकंदरीत नागपूरमध्ये 2 जिल्हाध्यक्षांची नियुक्ती हा फक्त पक्षाच्या अंतर्गत निर्णय आहे की भविष्यातील परिसीमनाचा पहिला राजकीय संकेत, याचं उत्तर अजून अधिकृतपणे कुणाकडेही नाही. पण पडद्यामागं सुरू असलेल्या हालचाली मात्र अनेक प्रश्न निर्माण करत आहेत. संसदेत पुढं काय होतं, परिसीमनाचा प्रस्ताव पुन्हा पुढे येतो का, आणि नागपूरच्या राजकारणात खरंच तिसऱ्या लोकसभा मतदारसंघाचा जन्म होतो का, यावर आता संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष असणार आहे. तुम्हाला काय वाटतं, नागपूरमधील भाजपचे संघटनात्मक बदल हे फक्त संघटना मजबूत करण्यासाठी आहेत की ते भविष्यातील परिसीमनाची पूर्वतयारी आहे? तुमचं मत कमेंटमध्ये नक्की सांगा. बाकी राजकारणाच्या आखाड्यात आपली नजर कायम असणारच आहे. तेव्हा कुठेही जाऊ नका, पाहत राहा, सबस्क्राईब करा. त्याचं काय महाराष्ट्र.